नमस्कार बालमित्रांनो. लहान मुलांवरील संस्काराविषयी आपण नेहमी बोलत असतो. घरात पालक आणि शाळेत गुरुजन मुलांवर सुसंस्कार घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आजच्या जमान्यात काही तरुण मुलं संस्कारहीन कृत्य करीत असल्याचे आपण ऐकतो. मुलांवर लहानपणी केलेले संस्कार त्यांच्या जन्मभर लक्षात राहतात. त्याचाच एक छोटासा भाग म्हणून आणखी एका चांगल्या संस्काराविषयी आपण बालमित्रांशी बोलूया. बालमित्रांनो, तुम्ही हळूहळू लहानाचे मोठे होता. मोठे झाल्यावर तुम्ही समजूतदार, चांगल्या स्वभावाचे नागरिक व्हावे म्हणून आज या तुमच्या लहान वयातच तुम्हाला काही चांगल्या सवयी लागाव्यात, चांगले संस्कार व्हावेत. हे अत्यंत गरजेचं आहे. आज आपण स्वावलंबन या चांगल्या सवयीविषयी चर्चा करणार आहोत. लक्ष देऊन ऐका. तुम्हाला पुढे आयुष्यात उपयोगी पडेल, तुमच्या कामी येईल अशी महत्त्वाची सवय किंवा संस्कार म्हणजे स्वावलंबन. स्वावलंबन म्हणजे काय? कोणाला माहीत आहे? सांगा पाहू. सगळेजण चुपचाप आहेत, कोणालाही माहीत नाही. असो, हरकत नाही. माझं बोलणं सांगणं संपत आलं की तुम्हाला स्वावलंबन या शब्दाचा अर्थ नक्की कळेल. मात्र त्यासाठी लक्षपूर्वक ऐकावं लागेल. बालमित्रांनो, तुम्ही लहानाचे मोठे होता. तुमचे भाऊ बहीण अशी तुमची भावंडेही लहानाची मोठे होतात. तुम्हा सर्वांना जेवण पाणी देण्यापासून तुमची कपडे धुण्यापर्यंत तुमची सगळी काळजी तुमची आई घेत असते, होय ना? बाजारातून तुमच्यासाठी नवीन कपडे, धान्य, दुकानाचा किराणा माल आणून देण्याचं काम तुमचे बाबा करतात. तुम्हा भावंडाशिवाय तुमची आजी आजोबाही घरात असतात. मग त्यांचीही काळजी तुमचे आईबाबा घेत असतात. त्याशिवाय वेळप्रसंगी येणारे पाहुणे, मित्रमंडळी यांच्यासाठीही उठबस करावी लागते. बरं, या सगळ्यांसाठी बाजारातून सामान, वस्तू आणाव्याच लागतात. मग त्यासाठी पैशाची आवश्यकता लागते ना. म्हणून आई बाबा नोकरी, मोलमजुरी करतात. तुमचे बाबा तर दिवसभर नोकरीसाठी बाहेरच असतात. आता अलीकडच्या काळात सर्वांच्या खर्चासाठी बाबांनी मिळवलेले पैसे पुरत नाहीत. म्हणून तुमची आईसुद्धा पैसे मिळवण्यासाठी एखादं काम करते, होय ना? किती दमत असतील ना आपले आईवडील. दिवसभर नोकरी चाकरी मोलमजुरी करून पुन्हा रात्री तुम्हा सर्वांच्या जेवणा झोपण्याची व्यवस्था करायची. सुट्टीच्या दिवशी तुमचे कपडे धुणे, त्यांना इस्त्री करून ठेवणे, ही सगळी कामं म्हणजे आईवडिलांना कसली ती विश्रांतीच नाही. बालमित्रांनो, दररोज तुम्ही सर्वजण शाळेत जाता आणि आई बाबा कामावर जातात. तेव्हा एका सुजाण चांगल्या आजी आजोबांचं बोलणं माझ्या कानावर आलं. आजी आजोबांना म्हणाली, अहो, सोनबाईला किती त्रास होतो नाही. दिवसभर कामासाठी बाहेर जाते, सकाळी व रात्री घरची कामं करते. बिचारी थकून जात असेल नाही. आपण असं करूया का? अजून आपले हातपाय चांगले धड आहेत. आपणच आपली स्वतःची कामं केली तर. म्हणजे मी माझी साडी वगैरे धुवून टाकीन आणि तुम्ही तुमचे कपडे धुवून टाकायचे. तुम्ही भाज्या निवडून नीट करायच्या आणि मी त्या शिजवून ठेवायच्या. तेवढाच हातापायाला व्यायाम. मी घर झाडून घेईन आणि तुम्ही अंगण झाडून घ्यायचं. काही किरकोळ हलके बाजारचे सामानसुद्धा आपण पिशवीतून आणू शकतो. तेवढाच चालायचा व्यायाम. बालमित्रांनो, तुमच्या आजी आजोबांच्या मनात आलेले आपले काम आपणच करायचे हे विचार किती छान आहेत ना. त्यामुळे
आईबाबांचे काम कितीतरी हलके होईल, त्यांच्या मनावरचे कितीतरी टेन्शन कमी होईल. स्वतःचे काम स्वतः करणे यालाच स्वावलंबन म्हणतात. आता समजले? बालमित्रांनो, तुमच्याही मनात आता स्वावलंबनाचा विचार डोकावू लागला आहे ना? सुट्टीच्या दिवशी आपली कपडे आपणच धुवायची, आपल्या अंघोळीचे पाणी आपणच काढून घ्यायचं, आपली कपडे आपणच धुवायची, बाजारासाठी वेळेनुसार बाबांना मदत करायची इत्यादी कामे तुम्ही केली तर घरात सर्वजण आनंदात राहतील. मोठे संत महात्मे कधीही आपले काम दुसऱ्यांना सांगत नसत. आपणाला प्यायला पाणी हवे असेल तर ते स्वतःच उठून घेत असत. तशीच इतर सर्व स्वतःची कामे स्वतःच करत असत. बालमित्रांनो, माझे हे विचार तुम्ही ऐकलेत आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वावलंबनाने वागलात आणि पुन्हा नंतर विसरून गेलात तर ते योग्य होणार नाही. स्वावलंबनाची ही सवय कायमस्वरूपी तुम्ही आत्मसात केली पाहिजे आणि तसेच तुम्ही कराल अशी मला आशा वाटते. धन्यवाद.